हाय नमस्ते, कसे आहात सगळे. आज मी बनवलाय बटाटा. तर बहिणीचा फोन आलेला, मी खूप बोरिंग झालेली आणि म्हटलं काय करू, गप्पा मारून. आता वेळ तर झालाय 2 वाजले, मला खूप भूक लागलेली आणि झटपट काय बनवायचं तर मला लगेच दिसली बटाटी. तर म्हटलं चला आपण बटाट्याचा रस्सा नाही सॉरी पिवळा बटाटा आणि चपाती बनवणार होते, तर मनात आलं पुरी बनवूया. तर हे घेतले बटाटे, मस्तपैकी स्वच्छ धुतले, त्याच्यात टाकलं पाणी आणि नंतर कुकरचं झाकण घेऊन घट्ट लावलं. झटपट रेसिपी म्हणता नाही येणार ही. आणि गॅसवर ठेवलं. आता त्या कुकरच्या शिट्या होत आहेत, तोपर्यंत म्हटलं चला आपण चपाती बनवणार होते, तर म्हटलं चपाती कशाला, पीठ मळता मळताच माझ्या डोक्यामध्ये आलं नको आपण ना पुरी बनवूया. कारण पिवळा बटाटा बनवायचा तर त्याच्याबरोबर पुरी छान वाटते. त्यामुळं मी म्हटलं चला आपण पुऱ्या लाटूया. आणि पुरी कशी झटपट होते, चपाती मला जरा बोरिंग वाटते, तर ह्या मी लाटल्यात पुऱ्या. थोड्या वेड्यावाकड्या आहेत, जाऊ द्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण अजूनही माझा अंगठा रिपेअर झालेला नाही, तर मला अजूनही व्यवस्थित पुरी किंवा पोळी लाटता येत नाही. त्यामुळे वेडेवाकड्या माझ्या पुऱ्या झालेल्या आहेत. मेन मुद्दा काय आहे की सगळं जेवण झटपट कसं करते ते मला दाखवायचं आहे तुम्हाला. त्यामुळे ही पहिली पुरी माझी मस्तपैकी फ्राय झालेली आहे आणि पोटात गेल्यावर तुम्हाला माहितीच आहे, गोल जरी पोळी असली आणि गोल पुरी असली तरी पोटात गेल्यावर शेवटी तिचं काय होणार आहे, म्हणजे काय म्हणतात, भुगाच होणार आहे ना. त्यामुळे कशाला पाहिजे गोल आणि हे ते. आपण आधी मानव होतो तेव्हा आपण पिठाचा गोळा चुलीमध्ये टाकून भाजून खातच होतो ना. तर हे आता बुद्धीच्या जोरावर आपण जास्त सुपिरियर व्हायला बघतो, पण काही गरज नाही आहे त्याची. कारण शेवटी अन्न व्यवस्थित स्वच्छ आणि टेस्टी आणि शिजलेलं असेल तर ते आपल्या पोटासाठी चांगलं असतं. त्यामुळे हायजीन मेंटेन केलेलं अन्न महत्त्वाचं आहे. ती गोलच पुरी नाही आणि ती वेडीवाकडीच आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही चांगल्या गृहिणीने. फक्त उत्तम जेवण बनवायचं, वेळ वाचवायचा आणि तो उरलेला वेळ चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या क्रिएटिव्हिटीमध्ये कसा घालवता येईल हे बघायचं. जास्त वेळ ह्याच्यामध्ये घालवायचं नाही. पोटाला भूक लागली, काहीतरी झटपट बनवलं, खाल्लं आणि फ्री झालो, हे महत्त्वाचं आहे. तर हे पुऱ्या झाल्या माझ्या तळून, गप्पा मारता मारताच. आता मी टाकले लसूण. मी लसूण छिलक्यासहित घेते, कारण छिलका हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो, तो स्क्रबिंगचं काम करतो. ह्या 4-5 घेतल्या हिरव्या मिरच्या आणि त्या आता मस्तपैकी बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. तर ते झाकण लावलं मी आणि मिरच्या मस्तपैकी वाटून घेतलेल्या आहेत. तर ही झालेली आपली हिरवी मिरचीची झणझणीत चटणी. हिरव्या मिरचीमध्ये तुम्ही कुठलाही पदार्थ बनवला ना का तो टेस्टीच होतो. तो बटाटा असो, वांगा असो, काही असो. तुम्हाला जर कंटाळा आला स्वयंपाक बनवायचा तर तुम्ही सरळ हिरवी मिरची, लसूण, मीठ, हळद, जिरं वाटायचं आणि तेलामध्ये फ्राय करायचं आणि हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि तो भाज्या टाकायच्या का झाली तुमची सुपर टेस्टी 2 मिनिटात झटपट झणझणीत भाजी. तर आता हे माझे बटाटे पण उकडून झालेले आहेत. 5 शिट्या दिल्या होत्या मी. आता हे बटाटे सोलून पण झालेले आहेत. तर आता मी ते मस्तपैकी त्याचे छोटे छोटे तुकडे करते. हे कढईमध्ये टाकले तेल. आता ते तेल थोडंसं गरम व्हायची मी वाट बघते. तर थोडेसे ते गरम झालं आणि जर त्याच्यामध्ये मोहरी जिरी टाकली का जो असा तडका होतो ना, तो तडका महत्त्वाचा. त्यामुळे मी तेल तापायची वाट पाहिली. आता हिंग टाकलं आणि टाकलं जिरं. आता टाकली थोडीशी मोहरी आणि हा झणझणीत तडका आणि ही हिरव्या मिरचीची चटणी. वाह, काय सुंदर वास येतोय. पण काश मोबाईलमधून तुम्हाला वास पण दिला असता मी, मज्जा आली असती. ही माझी सगळ्यात फेवरेट भाजी आहे. मी नेहमी अशा पद्धतीने भाजी केली का खूप खाते. मी वांग्याची भाजी करते, बटाट्याची भाजी करते, फ्लावरची भाजी करते, कोबीची भाजी करते. सगळ्या भाज्या मी अशा पद्धतीने करते. जर झटपट खायचं असेल तर आणि तोंडाला चव नसेल तर हे टाकलेले तुकडे केलेले उकडलेले बटाटे
आणि आता त्याच्यामध्ये मस्तपैकी मी फ्राय करत आहे. त्या बटाट्यामध्ये चांगला मसाला मुरून द्यायचा. तर झाली भाजी आपली झटपट. टाकलं वरून थोडंसं मीठ. भाजी पूर्ण झाली. सुपर टेस्टी पुरीसोबत सुंदर लागते ही भाजी. आणि मला ही भाजी बघून आणखीनच खूप कडकडून भूक लागलेली आहे. हे मी घेतली माझी प्लेट. मी कमी जेवते म्हणून माझं वजन मला माझ्या हाईटनुसार मेंटेन ठेवलेलं आहे. तर तुम्हाला तुमचं वजन कमी ठेवायचं असेल ते कमी जेवा. बाय.